वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण यम फेज म्हणजे मायटॉसिस ही फेज पाहत होतो. तर त्या मायटॉसिसमध्ये दोन फेजमध्ये कंप्लीट केल्या जाते, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. त्यापैकी न्यूक्लिअर डिव्हिजन म्हणजे कॅरिओकायनेसिस जे पुन्हा 4 फेजमध्ये कंप्लीट होतं आहे, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. तर त्यापैकी आपण 3 फेज ह्या पाहिल्या होत्या. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला शेवटची फेज कॅरिओकायनेसिसची ती म्हणजे टिलोफेज ही पाहायची आहे. तर आत्तापर्यंतच्या इव्हेंटमध्ये आपण पाहिलं होतं की ॲनाफेजपर्यंत सेंट्रोमेअर हा स्प्लिट होतो, सिस्टर क्रोमॅटिड्स एकमेकांपासून सेपरेट होतात आणि त्या अपोजिट पोलकडे मूव्ह होत असतात. तर टिलोफेजमध्ये बघू, दिस इज लास्ट फेज ऑफ कॅरिओकायनेसिस ऑफ मायटॉसिस. शेवटची फेज आहे कॅरिओकायनेसिसची. Chromosomes have reached their respective poles, decondenses and lose their individuality. आता हे जे क्रोमोझोम्स आहेत हे जे काही अपोजिट रिस्पेक्टेड पोल आहे त्या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत आणि जेव्हा सेल डिव्हिजन होतं तेव्हा ते कंडेन्स फॉर्ममध्ये होते. आता ते पुन्हा क्रोमॅटिन नेटवर्क या स्वरूपात म्हणजे डिकंडेन्सेशनच्या स्वरूपामध्ये ते कन्व्हर्ट होत असतात आणि त्यामुळं दे लूज देअर इंडिव्हिज्युअलिटी. त्याचं जे इंडिव्हिज्युअल स्ट्रक्चर आहे, थिक शॉर्ट स्ट्रक्चर जे आपल्याला मेटाफेजमध्ये पाहायला मिळत होतं, ते आता पुन्हा इंटरफेजसारखं किंवा अर्ली प्रोफेजसारखं नेटवर्कच्या स्वरूपामध्ये थिन आणि लाँग थ्रेड या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. दिस क्रोमॅटिन मटेरियल इज कलेक्टेड इन अ मास ॲट 2 पोल. आता याला क्रोमोझोम न म्हणता पुन्हा काय म्हणले, दिस इज क्रोमॅटिन मटेरियल अँड दॅट इज कलेक्टेड इन द फॉर्म ऑफ अ मास ॲट 2 पोल. 2 पोलकडे हे क्रोमॅटिन मटेरियल मास या स्वरूपामध्ये रीच होते, पोहोचते. मग इव्हेंट्स काय काय होतात पाहू. क्रोमोझोम क्लस्टर ॲट अपोजिट पोल ॲट अपोजिट स्पिंडल पोल अँड देअर आयडेंटिटी इज लॉस्ट ॲज डिस्क्रीट एलिमेंट. क्रोमोझोम हे रिस्पेक्टिव्ह पोलला पोहोचतात आणि ते त्यांची आयडेंटिटी लॉस करतात, म्हणजेच ते क्रोमॅटिन या स्वरूपामध्ये कन्व्हर्ट होतात. न्यूक्लिअर इन्व्हलप ॲपियर्स अराउंड द क्रोमोझोम क्लस्टर. बघा, आत्तापर्यंतच्या ज्या स्टेजेस होत्या मेटाफेज, ॲनाफेज, तर यामध्ये न्यूक्लिअर इन्व्हलप नव्हतं. लेट प्रोफेजमध्ये न्यूक्लियसचं जे कवर आहे हे सुद्धा काय होत असते, डिसॅपियर होत असते. तर ते जेवढे स्ट्रक्चर लेट प्रोफेजमध्ये डिसॅपियर होतात, आता ते सगळे स्ट्रक्चर टिलोफेजमध्ये रिॲपियर होतात. प्रोफेजमध्ये डिसॅपियर, टिलोफेजमध्ये रिॲपियर. मग न्यूक्लिअर इन्व्हलप हे क्रोमॅटिन मटेरियलच्या भोवती तयार होते, याच्यामुळं 2 डॉटर न्यूक्लियाय आपल्याला 2 अपोजिट पोलला पाहायला मिळतात. न्यूक्लिओलस, गॉल्गी कॉम्प्लेक्स अँड एंडोप्लाझमिक रेटिक्युलम रिफॉर्म हे पुन्हा तयार होतात. म्हणजे अशा प्रकारे ॲट द एंड ऑफ टिलोफेज कॅरिओकायनेसिस कंप्लीट झालं आहे, म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन कंप्लीट झालं आहे. म्हणजे एका न्यूक्लियसपासून आपल्याला 2 डॉटर न्यूक्लियाय हे तयार मिळतात. दिस इज अबाउट द टिलोफेज. आता बघू, कॅरिओकायनेसिस हे कंप्लीट झाले. आता आपण पाहू सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस इज द सेल्युलर डिव्हिजन. आता न्यूक्लियसचं डिव्हिजन झालेलं आहे, जे आता सायटोप्लाझमिक मटेरियल आहे, सायटोप्लाझमिक जे काही भाग आहे याचंसुद्धा 2 भागामध्ये डिव्हिजन होत असते. त्या स्टेपला सायटोकायनेसिस असं म्हणायचं. इट ऑकर्स आफ्टर कॅरिओकायनेसिस. जेव्हा कॅरिओकायनेसिस होतं आहे, एका सेलमध्ये अपोजिट पोलला 2 डॉटर न्यूक्लियाय तयार होतात, त्यानंतर सायटोकायनेसिस होत असते. इन ॲनिमल सेल्स अँड इन प्लांट सेल्स इट ऑकर बाय डिफरंट मेथड. प्लांट सेल आणि ॲनिमल सेल यामध्ये आपल्याला थोडा फरक पाहायला मिळतो. तर सुरुवातीला बघूत ॲनिमल सेल. देअर इज ॲपिअरन्स ऑफ फरो इन द प्लाझ्मा मेम्ब्रेन. ॲनिमल सेलची जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे तर त्यामध्ये फरो, एक प्रकारचा खड्डा तयार झाल्यासारखं स्ट्रक्चर तयार होतं आहे. द फरो ग्रॅज्युअली डिपन्स. तो जो खड्डा आहे हा खोल जातो
अँड अल्टिमेटली जॉईन्स ॲट द सेंटर, आणि सेंटरला एकत्र होतो की ज्या वेळेस इट डिवाइड्स द सायटोप्लाझम इंटू 2 सेल्स. सायटोप्लाझम हा 2 सेलमध्ये डिव्हाइड होतो. फिगरमध्ये पहा, ॲनिमल सेलमध्ये फरो तयार झाली, फरो ही आणखी डीप होत गेली आणि शेवटी ॲट द सेंटर ती फरो एकमेकांमध्ये मिक्स होते आणि 2 डॉटर सेल्स या तयार होतात. ईच सेल इज हॅविंग इट्स ओन न्यूक्लियाय. दोन्ही डॉटर सेलमध्ये त्याचा आपल्याला डॉटर न्यूक्लियस हा पाहायला मिळतो. दिस इज इन द ॲनिमल सेल. So what about in plant cell? In plant cell, cytokinesis occur by wall formation. एक wall like structure तयार होते है. Wall formation starts in the center of cell and it grows outward to meet 2 lateral walls. आता ॲनिमल सेलमध्ये जो फरो तयार होतो हा साईड कॉर्नरपासून आत सेंटरकडे जातो. तर प्लांट सेलमध्ये तयार होणारी वॉल ही एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शन म्हणजे ही सेंटरमध्ये तयार होते आणि नंतर ती 2 लॅटरल वॉलला जोडल्या जाते. द फॉर्मेशन ऑफ न्यू सेल वॉल बिगिन्स विथ द फॉर्मेशन ऑफ सिम्पल प्रिकर्सर कॉल्ड ॲज सेल प्लेट. फिगरमध्ये बघा की सेल प्लेट हे स्ट्रक्चर तयार होतं आहे आणि ही सेल प्लेट सेंटरपासून लॅटरल वॉलकडे बाहेरच्या दिशेने वाढत जाते आणि एक वॉल फॉर्मेशन होऊन सायटोप्लाझमिक मटेरियल हे 2 डॉटर सेलमध्ये त्याला डिव्हाइड करते. सुरुवातीला बघा फिगरमध्ये पहिली जी फिगर आहे यामध्ये सेल प्लेट ही छोटी भागात दाखवलेला आहे. एका सेलमध्ये 2 डॉटर न्यूक्लिया आहेत. मग सेल प्लेट थोडी वाढत जाणार. त्यानंतर कंप्लीट सेल प्लेट ही 2 एंडला पोहोचली की सायटोप्लाझम हे कम्प्लिटली डिवाइड होते आणि एका सेलपासून 2 डॉटर सेल्स या तयार केल्या जातात. दिस रिप्रेझेंट मिडल लॅमेला बिटवीन द वॉल्स ऑफ 2 ॲडजसंट सेल. आणि ही सेल प्लेट म्हणजे कोणतं स्ट्रक्चर आहे ज्याला आपण मिडल लॅमेला असं म्हणतो. दॅट इज द स्ट्रक्चर. Then at the time of cytokinesis, organelles like mitochondria, plastid, they get distributed between the 2 daughter cells. आता इंटरफेजमध्ये जे काही सायटोप्लाझमिक मॅटर सेल ऑर्गेनेल्स यांची वाढ करून ठेवलेली आहे हे सगळं मटेरियल आता सायटोकायनेसिसच्या वेळेस इक्वली डिस्ट्रीब्यूट केल्या जातं आहे आणि त्यापासून 2 डॉटर सेल ह्या तयार मिळतात. In some organism, karyokinesis is not followed by cytokinesis. आता रूटीन नियम काय आहे? आधी कॅरियोकायनेसिस होते मग सायटोकायनेसिस होते. परंतु देअर आर सम एक्सेप्शन्स. काही ऑर्गॅनिझम किंवा काही सेल अशा आहेत की ज्यांच्यामध्ये कॅरियोकायनेसिस कंप्लीट केल्या जाते परंतु ते सायटोकायनेसिसद्वारे फॉलो केल्या जात नाही आणि सायटोकायनेसिस न झाल्यामुळं मल्टी न्यूक्लिएटेड कंडिशन अरायझेस. आता मल्टी न्यूक्लिएटेड म्हणजे काय? एकाच सेलमध्ये नंबर ऑफ न्यूक्लियस तयार होणं. जसं आपण पाहिलं की टिलोफेजच्या शेवटी एका सेलमध्ये 2 न्यूक्लियस होते, बरोबर आहे. आता परत जर कॅरियोकायनेसिस झालं सायटोकायनेसिस न होता तर त्या 2 न्यूक्लियसपासून 4 न्यूक्लियस तयार होतात. पुन्हा एकदा कॅरियोकायनेसिस जर झालं तर 4 न्यूक्लियसचे 8 न्यूक्लियस तयार होतात. म्हणजे सेल किती आहेत? सेल तर एकच आहे आणि त्यामध्ये असणारे न्यूक्लियस हे नंबर ऑफ झालेले आहेत. कारण सायटोकायनेसिस झालं नसल्यामुळं सेलचं जे सायटोप्लाझम आहे हे इक्वली डिस्ट्रीब्यूट होत नाही. एकाच सेलमध्ये नंबर ऑफ न्यूक्लिया पाहायला मिळतात आणि ती कंडिशन म्हणजे मल्टी न्यूक्लिएटेड कंडिशन. अँड दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिनसायटियम अँड दॅट इज फाउंड इन लिक्विड एंडोस्पर्म इन कोकोनट. कोकोनटमध्ये जे आपण पाणी आहे असं म्हणतो तर हे पाणी म्हणजे काय आहे? त्याचं एंडोस्पर्म न्यूट्रिशन देणारा भाग आहे आणि त्यामध्ये आपल्याला अशा मल्टी न्यूक्लिएटेड सेल्स या पाहायला मिळतात. का? कारण त्या सेलमध्ये फक्त कॅरियोकायनेसिस झालं आहे, सायटोकायनेसिस हे झालेलं नाही. सो हिअर इज अ व्हिडिओ. बघा बॉडीच्या ज्या सेल्स आहेत पर्टिक्युलरली स्किनच्या ज्या सेल्स आहेत यांच्यामध्ये एका सेलपासून 2 सेल बघा कशा तयार व्हायलात बाय द प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन. एक जी सेल आहे या सेलमध्ये इंटरफेज, मायटॉसिस फेज आणि एकापासून 2 डॉटर सेल ह्या तयार झालेल्या आहेत.
ज्यामध्ये DNA चं रिप्लिकेशन होत असतं आहे. आणि हे रिप्लिकेशन होण्यासाठी बघा DNA दाखवला आहे क्रोमॅटिन नेटवर्क ज्याचं कंडेन्सेशन व्हायलं आहे आणि क्रोमोझोम ज्यामध्ये सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत असं स्ट्रक्चर हे तयार होतं आहे. आणि ह्याची अरेंजमेंट म्हणजे आपल्याला न्यूक्लिओझोम या स्वरूपात पाहायला मिळते. बघा क्रोमॅटिन स्ट्रक्चर थिन लॉंग थ्रेड आहे आणि तोच नंतर क्रोमोझोम थिक आणि शॉर्ट डिकंडेन्सेशनने बनतो ज्यामध्ये 2 सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत. आता हे सेल डिव्हिजन हे 2 फेजमध्ये कंप्लीट केल्या जातं आहे ज्याला आपण सेल सायकल असं म्हणतो. इंटरफेज 3 फेजमध्ये कंप्लीट केल्या जाते G1, S, G2. तर G1 फेजमध्ये सेल ऑर्गेनेल्सचं रिप्लिकेशन होते आणि ॲनिमल सेलमध्ये बघा ह्या खाली सेंट्रिओल दाखवलेले आहेत याचंसुद्धा डुप्लिकेशन होतं आहे. तर S फेजमध्ये DNA रिप्लिकेशन हे न्यूक्लियसमध्ये होत असते. तर G2 फेजमध्ये नंबर ऑफ एन्झाईम्स जे की सेल डिव्हिजनसाठी आवश्यक आहेत ते तयार केले जातात. त्यानंतर ही झाली इंटरफेज कंप्लीट झाली G1, S आणि G2 फेजमध्ये. तर आता मायटॉसिस फेजमध्ये बघू. बघा सेल आहे, न्यूक्लियस आहे. मायटॉसिस जे की 2 फेजमध्ये कंप्लीट केल्या जाते कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. तर कॅरिओकायनेसिसच्या 4 फेजेस. तर पहिली फेज बघू आपण प्रोफेज. यामध्ये क्रोमोझोम ह्याच्यामध्ये सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत ते जोडणारा सेंट्रोमियर आहे आणि डिकंडेन्सेशनपासून आता ते कंडेन्स्ड स्वरूपात पाहायला मिळतात आणि रिप्लिकेट झालेले सेंट्रिओल हे अपोजिट पोलला त्यांची मूवमेंट होत असते. हे आता ॲनिमल सेल दाखवतोय आपण. आता सेंट्रिओल हे फिरत असताना अपोजिट पोलकडे जात असताना ते सोबतच मायटॉटिक स्पिंडल हे तयार करतात आणि अशा पद्धतीने क्रोमोझोम जो आहे हा कायनॅटोकोर सेंट्रोमियरवर असणारा डिस्क शेप जो भाग आहे कायनॅटोकोर त्यालाही स्पिंडल फायबर अटॅच असतात आणि रिस्पेक्टेड पोलला ते जोडलेले असतात. आता ही झाली मेटाफेज मेटाफेजिक प्लेट ज्यामध्ये क्रोमोझोम हे इक्वेटोरियलला आलेले आहेत. स्पिंडल फायबरद्वारे ते अपोजिट पोलला जोडलेले आहेत. आता त्यांच्यामध्ये पुलिंग ॲक्शन होते त्या स्पिंडल फायबरमध्ये आणि सेंट्रोमियर हा स्प्लिट होतो. सिस्टर क्रोमॅटिड्स एकमेकांपासून सेपरेट होऊन अपोजिट पोलकडे जातात. आता टिलोफेजमध्ये ह्या अपोजिट पोलला गेलेलं जे काही सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत तर ह्या मास स्वरूपात कन्वर्ट होतात. त्यांच्यावर एक न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार होते आणि एका सेलमध्ये 2 डॉटर न्यूक्लिया तयार होतात. तर बघा सायटोकायनेसिस आणखी कंप्लीट झालेलं नाही. सेल एकमेकांना आणखी अटॅच आहे. एका सेलमध्ये 2 न्यूक्लियस आहेत, 2 डॉटर न्यूक्लिया आहे. तर आता होईल सायटोकायनेसिस आणि सायटोकायनेसिसद्वारे ही फरो डीप जाईल आणि एका सेलपासून 2 डॉटर सेल तयार होतात. आता ही प्लांट सेल आहे. यामध्ये सेल प्लेट तयार व्हायली सेंटरला आणि ही सेल प्लेट जी आहे ही ग्रो होईल टिल द एजेस आणि एका सेलपासून 2 प्लांट सेल 2 डॉटर प्लांट सेल ह्या तयार केल्या जातात. तर अशा पद्धतीने इंटरफेज G1, S आणि G2 फेज. ते यामध्ये काही ठिकाणी चेक पॉईंट्स आहेत. इंटरफेज त्यानंतर मायटॉसिस कॅरिओकायनेसिस मग सायटोकायनेसिस आणि 2 डॉटर सेल. तर पहिला चेक पॉईंट आहे G1, S फेजला. इथं सेंट्रिओल जे तयार व्हायलेत सेल ऑर्गेनेल्स जे व्हायला लागलेत. त्यानंतर दुसरा आहे G2M पॉईंटला चेक पॉईंट आहे आणि तिसरा मायटॉसिस डिव्हिजनमध्ये स्पिंडल चेक पॉईंट हा पाहायला मिळतो. त्यानंतर सायटोकायनेसिस होईल आणि ही सगळी ग्रोथ फॅक्टर सेल साईज आणि न्यूट्रिशन स्टेटस ऑफ द सेल यावरून हे सेल डिव्हिजन होत असते. बघा इंटरफेज त्यानंतर मायटॉसिसच्या फेजेस सायटोकायनेसिसद्वारे 2 डॉटर सेल या पद्धतीने मायटॉसिस डिव्हिजन हे कंप्लीट केल्या जाते.
एका सेलपासून त्याच्या सारख्याच 2 डॉटर सेल तयार केल्या जातात. मॅक्झिमम रेट हा आपल्याला स्किनमध्ये पाहायला मिळतो बघा. एका सेलच्या 2 सेल ह्या तयार झालेल्या आहेत. ह्याचा मुख्य उपयोग रिपेअर आणि सेल ग्रोथ यासाठी केला जातो. त्यानंतर सिग्निफिकन्स ऑफ मायटॉसिस बघू. तर पहिलं सिग्निफिकन्स आहे ग्रोथ. ग्रोथ ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम इज ड्यू टू मायटॉसिस. मायटॉसिसमुळे आपण पाहिलं की सेल्स यांची त्यांचा नंबर हा वाढत जातो. त्यामुळं मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये ग्रोथ होत असते. सेल रिपेअर. सेल्स ऑफ अप्पर लेअर ऑफ एपिडर्मिस, स्किनच्या सेल्स, त्यानंतर इंटेस्टाईनच्या वॉलच्या सेल्स, ब्लड सेल्स ह्या कॉन्स्टंटली रिप्लेस्ड बाय मायटॉसिस डिव्हिजन. मायटॉसिस डिव्हिजन in the meristematic tissue that are apical and lateral cambium, it result in the continuous growth of plant throughout the life. प्लांटमध्ये मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहेत. यामध्ये मुख्यतः येतात अपायकल आणि लॅटरल कॅम्बियम. तर ह्या मेरिस्टेमॅटिक टिश्यू ज्या आहेत यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या सेल आहेत या सेलमध्ये कंटिन्युअस मायटॉसिस डिव्हिजन होत असते, ज्यामुळे त्यांचा सेल्युलर मास वाढतो आणि प्लांटची ग्रोथ आहे ही थ्रू आउट लाईफ ही चालू राहते. जसं ॲनिमलमध्ये आपण पाहतो की लिमिटेड टाईम पिरियडपर्यंतच ग्रोथ आहे, तसं प्लांटमध्ये पाहायला मिळत नाही ड्यू टू प्रेझेन्स ऑफ मेरिस्टेमॅटिक टिश्यू. ॲज मायटॉसिस इज इक्वेशनल डिव्हिजन, क्रोमोझोम नंबर इज कॉन्स्टंटली मेंटेन. मायटॉसिस डिव्हिजनला दुसरं नाव आहे इक्वेशनल डिव्हिजन, कारण जेवढे क्रोमोझोम पॅरेंट सेलमध्ये आहे एक्झॅक्टली तेवढेच क्रोमोझोम हे तयार होणाऱ्या डॉटर सेलमध्ये पाहायला मिळतात आणि त्यामुळं क्रोमोझोमचा नंबर हा मेंटेन केला जातो. अगेन इट इन्शुअर्स इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ न्यूक्लियर अँड सायटोप्लाझमिक कंटेंट बिटवीन डॉटर सेल. आताच आपण पाहिलं की कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिसद्वारे न्यूक्लियस आणि सेल्युलर जे काही सायटोप्लाझम आहे यांचं इक्वल डिस्ट्रीब्युशन हे डॉटर सेलमध्ये होत असते. Then cell growth result in distributing the ratio between nucleus and cytoplasm, so it becomes essential to maintain the nucleoplasmic ratio. न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम यांचं इक्वल डिस्ट्रीब्युशन होत असते, त्यामुळे न्यूक्लिओप्लाझमिक रेशो जो आहे पर्टिक्युलर सेलचा हा कायम राहत असतो. दीज आर सिग्निफिकन्स. त्यानंतर बघू डेथ ऑफ सेल. Necrosis. Due to scrap or harmful chemicals or due to injury the cell may die, that is called as necrosis. Necrosis म्हणजे एक प्रकारे कुजण्याची क्रिया कशामुळे होत असते, ड्यू टू एनी इंजुरी किंवा हार्मफुल केमिकल्स हे जर सेलच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले असतील तर त्या सेल्स यांची डेथ होते आणि त्याला नेक्रोसिस असं म्हणतात. त्यानंतर ॲपोप्टोसिस. सम सेल्स ऑफ द बॉडी they not randomly but die in a careful controlled way, particularly in embryonic development. जेव्हा एम्ब्रिओ हा तयार होत असतो किंवा झायगोट पासून फिटस आईच्या पोटात वाढणारं जे बाळ आहे ती जी ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट आहे त्याला एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट असं म्हणतात. आणि या एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट होत असताना शरीराच्या काही सेल्स या डाय होत असतात, परंतु एका कंट्रोल मॅनरमध्ये त्या डाय होत असतात आणि धिस नॅचरल प्रोसेस इज कॉल्ड ॲज ॲपोप्टोसिस. मग कुठल्या सेल होतात तर सेल बिटवीन एम्ब्रियॉनिक फिंगर्स. जे हाताचे बोट आहेत त्या 2 बोटांच्या मध्ये असणाऱ्या ज्या सेल्स आहेत एम्ब्रियोच्या, दे डाय इन अ नॅचरल प्रोसेस. त्या नैसर्गिकरित्या त्यांची डेथ होते आणि त्यापासून फिंगर्सला डेफिनाईट शेप हा दिला जातो. दिस इज कॉमन फॉर्म ऑफ प्रोग्राम्ड सेल डेथ. हे कॉमन फॉर्म आहे वेअर इट अंडरगोज सेल्युलर सल्क्ड वेन दे रिसीव्ह सर्टन सिग्नल. म्हणजे आता काय होत असते, ह्या सेल्युलर सुसाईड का करत असतात की त्यांना पर्टिक्युलर काही सिग्नल्स मिळाल्यामुळं या सेलमध्ये डेथ ही होत असते. देन apoptosis is beneficial to the organism as a whole because they are helpful to eliminate potential cancerous cells. या
मेकॅनिझममुळं शरीरातल्या बऱ्याच वेळा कॅन्सरस सेल ज्या आहेत ह्यासुद्धा डाय होत असतात आणि म्हणून दिस इज इम्पॉर्टंट फिनॉमिनॉन. कोणता? एपोप्टोसिस. ओके, so this is all about mitosis. Here are some questions. Solve them. Video नीट बघा and thank you.